बोलत बसणं माझी सुरुवात झाली. तेव्हा प्रभू फाळकेंनी मला शरद पवार प्रथम दाखविला. तेव्हा शरद पवार काही नव्हते आणि माझी तिथनं ओळख झाल्यानंतर मी माझा यस काँग्रेस, आय काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षामध्ये माझा प्रवाह चालू झाला. या राष्ट्रवादी पक्षामध्ये मी गेली 6 वेळा जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपद भोगलेलं आहे आणि आत्ता भोगतोय मी. तर यापूर्वी काय वाटलं नाही मला, संसाराबद्दल घरच्या काळजीबद्दल मला काय वाटलं नाही. परंतु त्यावेळेला लोक चांगले होते. आदरणीय मला वाटते सदाशिवराव मंडलिक साहेब, बाबा कुपेकर साहेब, खानविलकर साहेब आणि आत्ताचे मालूराजे छत्रपती. तर मला काय संसाराला मंडलिक साहेब ती कहाणी सगळी मला ही मदत करायची. तेव्हा संसार माझा चालत होता. नंतर माझ्यावर जबाबदारी पडली. जबाबदारी पडल्यानंतर मला 2 मुली आणि 1 मुलगा. मुलगाचं M.Com झालेलं होतं. मुलगा मला म्हटला, पप्पा तुम्ही एवढं पक्षामध्ये काम करताय, एवढं करताय, पेपरला टी व्हीला तुम्ही फक्त दिसता, तुमचं पोट भरते का पप्पा, आमची आयुष्य काहीतरी बघा. आणि माझा एकुलता एक मुलगा मी जिल्हा बँकेमध्ये मुश्रीफ साहेबांच्याकडे मी गेलो. त्यांना सांगितलं माझी परिस्थिती वाईट आहे, पोरगं M.Com झाले. मग ते म्हणजे बघूया करत 2-2.5 महिन्यानंतर त्याला कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं जिल्हा परिषद नोकरी लागली. लागल्यानंतर त्याचा पगार 4-4 महिने 5-5 महिने व्हायला तयार नाही. मग ती पोरगं हातबल झालं. पप्पा म्हटलं काय पगार व्हायला दे, काही नाही. मी काही कागदला जायचा, मुश्रीफ साहेबांना सांगायचा, मग 2 महिन्याचा पगार मिळायचा. आणि अशी परिस्थिती माझी जरा डेंजर होत चालली. मग त्याची मला कायमची नोकरी नाही, माझं घरचं काय होणार, माझं वय होईत चाललेलं आहे. त्यातच माझी आई गेली. बाप्पा मी काय करू म्हणून पोरगा हातबल झालं. आणि रात्री 1:30-2 वाजता पोरगा आलं भाईनं आणि तिने गळफात हात लावून घेतला. जे मी प्रेत जाळत होतो, मी बऱ्याच लोकांचा अपघात झाल्यानंतर प्रेत न्यायचा, स्मशान मी जाळायचा. माझ्या पोरग्याची आत्महत्या केल्यानंतर मी घळून पडलो, तर मी स्वतःला सावरलं. ते पोरग्याला मी माझं पोरगं गेलं हे मला वाईट वाटते. पक्षामध्ये मी उग्र आंदोलन केली, माझ्या केसेस पण घेतल्या मी. तर मला वाटत नव्हतं असं पुढं काहीतरी होईल असं होतं. ह्या नेते मंडळीने माझ्यावर अगदी कानाडोळा पूर्ण केला. कानाडोळा तर मी ते हरलो नाही, काही नाही. तर आता पुढचा दिवस कसा आहे, काय आहेत आणि पक्षामध्ये राहून आपण काय कमावलं आणि काय गमावलं ह्या म्हणण्यासाठी मी राजीनामा पक्षाचा आणि पदाचा राजीनामा देत आहे. परंतु हे करायच्या आधी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना एक मानणारा कार्यकर्ता मी साहेबांच्या कानावर 2-3 वेळा घातलं. साहेबांनी सुद्धा ते ऐकून घेतलं आणि मुश्रीफना सांगितलं ह्या पोरग्याचं काहीतरी तेवढं बघा म्हणून सांगितलं. तिने बघतो म्हणून सांगितलं. आता पवार साहेबांना वाटलं असेल त्यांना काहीतरी 50,000 40,000 काही तिथेच असेल, तर मला 2,000-3,000 रुपये पैसे मला मिळाले नाही. तर ते पैसे का मी घेतलं, ते घर पुढचं चालून दे, पोरग्याचं काय असेल चालून दे, पोरग्याला खर्च जवळचा चालून दे. परंतु नंतर मी हातबल आलो आणि मला एवढीच परिस्थिती वाईट आली की काय बोलायचं काम नाही. कुठल्याही आंदोलन मी कमी पडलेलं नाही. आज राष्ट्रवादीचे स्वतः म्हणणारे अजित पवार दादा यांनी मी शाहू महाराजांचा, शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठेंचा मी हे आहे, भक्त आहे. आज शाहू महाराजांच्या शाहूबिल्ला मी एवढे आंदोलन केली तुम्हाला माहिती आहे. त्या आंदोलनातसुद्धा 100 कोटीमधून अजित पवारने मंजूर केलं, ते शाहू महाराजांचं कामसुद्धा झालं नाही. हे दुर्दैव आहे, मला वाईट वाटते. शाहू जन्मस्थळाबद्दल मी रॉकेल अंगावर ओतून घेतलं. मला सकाळी 10ला अटक झाली, रात्री 10 वाजता मला पत्रकारांनी फोन केल्यानंतर मला ते इन्स्पेक्टरने सोडला, माझी केस झाली नाही. तेव्हासुद्धा मी रॉकेल अंगावर होतो. म्हणजे एवढी परिस्थिती ह्या लोकांनी केलेली आहे. आणि डेंजर ऑफ आज कोल्हापूरची परिस्थिती ती अतिशय वाईट झालेली आहे. तुम्ही इकडे घोषणा करताय, तुम्ही ईडीचे पैसे खाल्लं, तुमच्या ईडीच्या टायमाला तुम्हाला ईडी होऊ नये म्हणून मी स्वतः तिथं रात्री 12-1 वाजता आम्ही रेल्वे स्टेशनला आंदोलन केलं, तुमच्यासाठी केलं आम्ही सगळं. परंतु आम्ही बातम्या खऱ्याने गेल्या, तुम्ही भरपूर पैसे खाल्लं. आणि एखाद्या कार्यकर्त्याला एक पोरग्याला जर नोकरी लावली असती तर माझा उदरनिर्वाह कायमचा चालला असता. हेच मला वाईट वाटते. आणि तुम्ही कोल्हापूरला किती फसवणार आहे. 100 कोटीचा आता प्रकल्प रस्त्याबद्दल चाललेला आहे. मिरज तिकडला मोठा 100 कोटीचा हे उद्घाटन जोरात केलं, काही मिळालं नाही. जनतेनं आंदोलन केल्यानंतर तो आता रस्त्यात चाललेला आहे. भंगार कोल्हापूर भंगार व्हायला कारणीभूत आता ईडी लागलेले हे सगळे राष्ट्रवादीचे मंत्री. हे ज्यामुळे कोल्हापूरची जिल्हा भकास होत चालला आहे. कुठेही रस्ता चांगला झालेला नाही. आता काही ठिकाणी मुख्यमंत्री आले म्हणून त्यांनी रस्ता चांगला केला, काही ठिकाणी रस्ताच केला नाही.
एवढी परिस्थिती वाईट रस्त्याची पण झालेली आहे. पाण्याची परिस्थिती ती झाली आहे. आणि माझा राजीनामा मी लवकर देणार होतो, फक्त आदरणीय शाहू महाराज म्हणजे राजेशी शाहू महाराजांना मी भक्त असल्याकारणानं त्यांना तिकीट मिळालं महाराजांना, म्हणून मी थांबलो. तर आता मला थांबता येत नाही. माझं मनापासून मी ह्या पक्षातनं राजीनामा देऊन माझ्या इतर कार्यात मी सामाजिक कार्यात सहभाग होणार, तर कुठल्या पक्षासंगत मी संबंध ठेवणार नाही, एवढीच माझी इच्छा आहे. आता आदरणीय सगळं शरद पवार साहेबांनी जे सांगितलं, मुश्रीफनाथ भेटायला तुम्ही, हे 5-6 वेळा झालेलं आहे. त्यांना पण माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, अध्यक्ष सगळ्या लोकांना माहिती आहे. सगळं प्रत्यक्षात भेट गेल्यानंतर उद्या करूया ते करूया असं करत टोलत गेले. आणि मला जास्तीत जास्त त्रास दिला असेल तर जास्त किंवा मला हसन मुश्रीफ साहेबांनी त्रास दिलेला आहे. ते केव्हाही सांगून देत मला, त्यांच्या संगत मी बोलायला तयार आहे. तुम्ही सांगितलं त्याचं मला आम्ही हजर व्हायचं. गेलं की तिथं 3,000 रुपये दिले की विषय मिटला. मग शेवटी पोरग्याचं घाटूनसुद्धा त्यांनी ते करू शकलं नाही. त्यांच्या हातात होतं. कुठल्या तरी कारखान्यामध्ये किडी बँकेमध्ये शिपाई म्हणून लावला पोरग्याला, तर माझा उदरनिर्वाह झाला असता. मी कोणाबद्दल वाईट बोलणार नाही. जे आहे घटलेलं ते मी सत्य बोलणार. 30 ते 35 वर्ष मी ह्या पक्षामध्ये काम करतो आहे. प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे. 1 रुपया कोणाचं खाल्लेला नाही. आणि कुणीही दाखवा मला परत. नंतर मला ह्या टायमाला आजच्या ह्या परिस्थिती मला छत्रपती राजे आपले मालोजीराजे काय त्यांचं मी कुठलं काम केलं, काहीच काम केलं नाही. ते त्यांना कार्यकर्ता म्हणून त्यांना ते बरं वाटून त्यांनी मला ते नेहमी मला जेवी काय लागलं तर घरात सांगायचं, त्याप्रमाणे ते मला मदत करत आलेले आहेत. आणि आता काय पक्षामध्येच काय राहिलेलं नाही. पक्षामुळं माझं वाटोळं झालेलं नाही. पक्षाची आता ती काही नेते मंडळी आहेत की स्वतःची घरं भरणार, स्वतःची पोरांची हे करणार, करणार, त्यांच्यामुळं माझं नुकसान झालेलं आहे. नाहीतर मी शरद पवारला दोषी धरणार नाही, कारण शरद पवारांना मी 2-3 वेळा भेटून सांगितलेलं आहे. उद्या तसं ना बाबा अमुक बाबा माधुरा माडकांनी सुद्धा माझं कौतुक केले. जेयू तू माझ्याजवळ असता तर तुला मी काय लागलं ते दिलं असतं जेयू. हे माडकांचं चांगलं बोलणं होतं. मी कुणाला माडकांना नीट नाव ठेवलं नाही. आणि चंद्रकांत पाटील भाजपचे आहेत. तर माझ्या मिशेच्या टायमाला ते घरात मी माझ्या अर्धा तास बसले, पोथ्यावर बसले होते. एक मला स्वाभिमान आहे. आणि तुम्हाला एवढं सांगतो की शिवसेनेमध्ये संजय पवार असतील, भाजपचे महेश जाधव असतील, अशोक देसाई असतील, ह्या लोकांनी मला पक्ष न बघता मला माझ्या पोरग्याच्या काही देशासाठी मला त्यांनी मदत केलेली आहे. ही मी आज खरं सांगतो, तुम्हाला सांगतो तुला. आणि पवारसाहेबांची बहीणसुद्धा मला मानती फार. माईसुद्धा मला घरात गेली की मदत करतात. माईनं सगळं माहिती आहे. आता शेवटी पाणी ह्याच्याबद्दल गेलेलं आहे. तर सगळ्यात वाईट वाटते ते पोरग्याचं वाईट वाटते. मी कधी रडलेलं नाही पोरग्याबद्दल, कारण मी किती प्रेरित झाली मला काही वाटलं नाही. कारण रात्री 2-2:30 2:30 इथं पुढं अजिबात झोप लागली नाही. गेली 6 महिने मागते माझ्या 12 दिवशीच्या परिस्थितीमध्ये 12 दिवशी परिस्थिती होती. काय कुठल्याही समाजमध्ये 12 दिवस घालायला लागतो आहे. कशाला खोटं बोलायचं. बाळासाहेब पाटील कराडचे सहकार मंत्री, ते माझे जीवलग मित्र, ज्योतिबा डोंगरापासून जीवलग होतं. त्यांना ते कळालं आणि त्यांनी मला पैसे पाठवून दिले. मी ते कार्य केलं. नाही तर आता ह्या वर्षाचा झाला मी माझ्या भावातून सगळ्यांनी सांगितलं मला त्यात काही इंटरेस्टिंग नाही आहे. 50 माणसं 100 माणसं घालत निकाम व्हायचं मला इंटरेस्ट नाही. तर की असला माझ्यासारखा कार्यकर्ता मी आज खोटं बोलणार नाही. कोण कार्यकर्ते असतील तिने आता ह्या भानगडीत पडू नये, कारण आता ही परिस्थिती तशी राहिलेली नाही.